नमस्कार. मी बाळासाहेब चंदनशिवे, सक्षम भूमिका वृत्तपत्राचा संपादक व सक्षम भूमिका न्यूज संपादक. आज कॅमेऱ्यापुढे येण्याचे कारण की मौजे मलकापूर येथे पाणी न मिळत नसल्याने दलित युवक ग्रामपंचायत समोर रिकाम्या घागरी घेऊन ठिय्या करत आहे. त्याच वेळी मी त्याची बाजू जाणून घेण्यासाठी गेलो असता व सविस्तर बाजू मांडून ऐकून घेऊन त्या युवकाचे म्हणणे आहे की आम्हाला पाणी मिळत नाही. यापूर्वी ग्रामपंचायत सरपंच व सध्याचे प्रशासकीय समितीचे अध्यक्ष यांच्याकडे वारंवार मागणी करून देखील व आम्ही आमचे बहुमोल मतदान देऊन सुद्धा आम्हाला ही परिस्थिती येते. सध्या आम्ही पाण्यापासून वंचित, बाकी वंचितच आहोत, अशा ह्या शब्दामध्ये त्यांनी आपला पाणी मिळण्यासाठी आक्रोश केला. याच वेळी गावातील काही नागरिक व ग्रामपंचायतीचे माजी सदस्य यावेळी उपस्थित होते. यांच्यात कुजबूज चालू झाल्यानंतर मलकापूर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक अर्थात ग्रामविकास यांच्याकडे या पाण्याविषयी व युवक बसल्याविषयी चौकशी केली असता त्यांचे म्हणणे असे आले की सध्या लाईट पॉवरफुल नसल्यामुळे सर्वांना पाणी मिळू शकत नाही. परंतु अशी परिस्थिती आहे की मोजक्याच भागासाठी पाणी का मिळू शकत नाही. बाकी गावातील प्रत्येकांना पाणी मिळतं असा मोठा प्रश्न पडला. त्याच वेळी ग्रामसेवकने ही माहिती देऊन प्रशासकीय अध्यक्ष अर्थात माजी उपसरपंच यांना फोन लावून दिला. त्यावेळी या युवकाने आपल्या मागणीचे सविस्तर बोलून व आम्ही तुम्हाला आमचे बहुमोल मतदान देऊन तुम्हाला निवडून आलेले आहे आणि या गावचे सरपंच केले आहे, पण आजही मला इथे पाण्यासाठी आक्रोश करावा लागत आहे व ठिय्या मांडावा लागत आहे. यासाठी ग्रामसेवक यांना व गावातील काही नागरिक उपस्थित असून त्यांचे म्हणणे असे आहे की पाण्याचे व्यवस्थापन नाही. कारण ग्रामपंचायतीने पाणी सोडण्यासाठी शिपायाला काम सांगितलं नसावं का?
व पाणी मलकापूरला भरपूर व आज तागायत टंचाई नाही, परंतु ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभारामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये दलित पाणी मागतो याकडे सर्वांचं वेगळा संभ्रम निर्माण होण्याची शक्यता असून व प्रत्येक पाईपलाईनला मनमानी न ग्रामपंचायतची परवानगी न घेता हम करो सो कायदा याप्रमाणे पाईपलाईनला नळ जोडणी केली आहे. अशा या परिस्थितीमुळे त्यांना पाणी मिळत नसतं. ग्रामपंचायतने यावर उपाययोजना करण्याची गरज आहे व सध्याच्या परिस्थितीत पाणी हा प्रश्न अति आवश्यक असल्याने व मलकापूरला पाणी असून देखील न मिळण्याबद्दल ही शोकांकित आहे. मलकापूरमध्ये अनेक योजना राबवल्या गेल्या. यावर लाखो रुपये खर्च केले. त्यामध्ये पाणी पुरवठा विभागाच्या 2 विहिरी, ते पण तळ्यामध्ये जलस्वराज आणि इतक्यातच नवीन केंद्र सरकारने नागरिकांना स्वच्छ पाणी मिळण्यासाठी जल जीवन ही योजना चालू केली. त्याचेही काम झाले, पण त्याचे अद्याप आज अंदाजे 2 वर्षे होत आली, परंतु पाणी येत नाही. त्याचे कारण पण कोणी विचारायला समोर येत नाही. अशा ह्या परिस्थितीमध्ये सर्वसामान्यासाठी कोण वाली आहे का, याचाही प्रश्न पडतो. पाण्याची टाकी बांधलेली आहे, पाईपलाईन केलेली आहे. पाईपलाईन PVC पाईपमध्ये केलेली आहे. बाकी गावाला मंजूर झालेले जल जीवन योजना चांगले क्वालिटीचे व अखंड पाईप करून पाणी योजना चालू केली आहे. परंतु मलकापूरमध्ये या योजनेचा बोजवारा झाला आहे. ना गुत्तेदार, ना प्रशासकीय अधिकारी, संबंधित असलेले कार्यालयाचे अधिकारी यामध्ये सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहे. याकडे कोण लक्ष देईल का?